नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सुट्टीतील मुलांचा छोट्या भुकेचा खाऊ म्हणजे मिनी चोको चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला चोको चिप्स बनवायचे, त्यासाठी मिश्रण तयार करायचं आहे आणि इथे बाउलमध्ये मी घेतलेलं आहे 100 ग्रॅम रूम टेम्परेचरचं बटर घेतलेलं आहे। आता हे बटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे, 2 ते 3 मिनिटे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फ्रीजमधलं एकदम थंड घ्यायचं नाही, फ्रीजमध्ये जर ठेवलेलं असेल तर तासभर बाहेर काढायचं आणि एकदम असं रूम टेम्परेचर येऊन द्यायचं आणि मगच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। बटर आपण पूर्ण फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप पिठी साखर। आता हे सुद्धा आपल्याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे। बटर आणि पिठी साखर छान असं आपण फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्या इथे मैदा, तर इथे मी 1.25 कप मैदा घालणार आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चिमूटभर मीठ, त्यानंतर पाव चमचा इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्या इथे अगदी थोडंसं व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला छोटे छोटे चोको चिप्स। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे, न चुकता तुम्ही ही रेसिपी करू शकता। आता उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि मुलांना वेगवेगळं खावंसं वाटतं, काही ना काही घरात मागतच असतात, तर असं जर बनवून ठेवलं ना तर अगदी मुले आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील। तर बघा, इथे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असा गोळा तयार होतोय। एकदम छोटे छोटे आपल्याला चोको चिप्स तयार करायचे आहे। गोल गोल करायचं आणि जागेवरच चपटं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे मी छोटा डिश घेतलेला आणि त्यावरती बटर पेपर ठेवून असे छोटे छोटे चोको चिप्स बनवून घेतलेले आहे। आता आपल्याला बेक करून घ्यायचे आहे। तर आपण कढईमध्ये बेक करणार आहोत, तर इथे पूर्णपणे कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो आणि मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला यावरती हा डिश ठेवून घ्यायचा आहे, बघा या पद्धतीने ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त 10 मिनिटासाठी। तर इथे 10 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। चोको चिप्स पूर्णपणे थंड झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे हे बेक झालेले आहे। आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने बेक करून घेऊ। तर इथे तुम्ही बघू शकता आपले चोको चिप्स खाण्यासाठी तयार झालेले आहे। अतिशय सुंदर असे बेक झालेले आहे, कुठेही कच्चे राहिलेले नाही आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहे। आता तुम्ही इथे बघू शकता अगदी म्हातारे आजी आजोबा आहे ते सुद्धा खाऊ शकतील, इतकी सुंदर आणि मौसूद अशी हे तयार झालेले आहे। आता उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं, म्हणून अगदी परफेक्ट प्रमाणात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चोको चिप्स कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे। थोडेसे मी मोठे केलेले आहे, तुम्ही यापेक्षा थोडेसे छोटे केले तरीही चालतील। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या सुट्टीमध्ये मुलांसाठी हा खाऊ जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।